स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। अकोले गाव परतूर तालुक्याला व्हिजिट दिली आहे। माझ्याकडे गावाचे लोक आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम तुम्ही आपली अंगणवाडीला व्हिजिट द्या। तर त्यामुळे मी एक दिवसात नियोजन केला आणि आज हा ठिकाणी स्पेशली मी अकोलेची अंगणवाडी बघायला आलेली आहे आणि मी बघितलं आहे की एकदम छान प्रकारचं काम हा गावामध्ये झालेलं आहे। अंगणवाडीमध्ये यांनी स्वतः लोकवर्गणी करून नरेगामधून पैशाचा वापर करून एक चांगला नियोजन केलेलं आहे। गावामध्ये डिजिटल अंगणवाडी तयार केलेली आहे। त्याच्यात डिजिटल म्हणजे टीव्ही आहे, सगळं इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे, पंखे आहे, सोलर लाईट आहे, डिजिटल प्रमाणे सगळं खेळणी आहे आणि बाहेरही त्यांनी आउटडोर खेळणीच्याही सगळं प्लॅनिंग आणि नियोजन खूप छान केलं आहे। मला वाटते की आपले जिल्ह्यामध्ये बाकी दुसरे सरपंचांना पण याच्याकडून थोडा शिक्षण घेतला पाहिजे, इकडे येऊन बघितला पाहिजे की कशा आम्ही ऑलरेडी आपल्याकडे जो पैसे दिले जाते, जो गव्हर्नमेंटचा फंड दिला जाते, त्याचा चांगला वापर चांगला नियोजन आम्ही कसं करू शकतो। तर दुसरे सरपंच आणि दुसरे गावाचे लोकांनाही अशा प्रमाणे नरेगा आणि लोकवर्गणी आणि 15 वित्त आयोग आणि आपला जो DPC मध्ये फंड दिला जातो त्याच्या अशा एक प्लॅनिंग केली पाहिजे आणि चांगला नियोजन केलं पाहिजे। तो मला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहे गावाचं ग्रामपंचायत ची सगळी टीम, सरपंच, उपसरपंच, सगळे सदस्य, गावाचे लोक, कारण त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। लोकवर्गणी तो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। BDO साहेबांचं मार्गदर्शन होतं याच्यात, BO साहेबांचं मार्गदर्शन होतं याच्यात, तर त्यांनाही सगळ्यांना सगळी टीमला खूप खूप शुभेच्छा। ते आता पहिली ते 5वी पर्यंत इथे 2च हॉल आहेत, त्या दृष्टीने आपण काही विस्तार हॉल वाढून देताल का? मी आता जस्ट बघितलं आहे 2च हॉल आहे आणि त्याच्यात सामग्री सगळी आहे, साहित्य आहे, बट शेड 3च्या आहे। तर आपल्याला मला वाटते की खोलीचं बांधकाम केलं पाहिजे, त्यामुळे यावर्षी जो प्लॅनिंग होणार आहे त्याच्यात 2 खोली बांधकाम मंजूर होणार आहे। मी आता जाऊन बघणार आहे की जास्त स्कोप असेल तरी वाढवून आम्ही खोली बांधकाम मंजुरी देऊ। मॅम, पहिली अंगणवाडी आणि डिजिटल अंगणवाडी यातला फरक किती फरक पडेल? फरक खूप जास्त आहे, कारण 6 वर्षपर्यंतचे आपले मूल अंगणवाडीला जातात, तो त्यांना अंगणवाडीला छान वाटला पाहिजे, एक ॲम्बियन्स असं असला पाहिजे की स्वच्छता असली पाहिजे, खेळणी चांगली असली पाहिजे, फर्निचर असलं पाहिजे, बसण्यासाठी स्टूल असल्या पाहिजे आणि खेळण्यासाठी खेळणी असल्या पाहिजे आणि थोडं छान वातावरण असलं पाहिजे। तो पहिले की जो अंगणवाडी आहे मी दुसऱ्या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे, मी माझे मूल बाळालाही अंगणवाडीला पाठवलं आहे। तो मला माहीत आहे की एक पालकांची अपेक्षा का असते, आपले जे शाळा आणि अंगणवाडी असतात त्यांच्याकडून आपली अपेक्षा का असते की ते छान असले पाहिजे, मुलांना तिकडे जायला आवडला पाहिजे, अशा नाही की फोर्सफुली तुम्ही जा असं नाही झालं पाहिजे। तो जो आता अंगणवाडी मलाही खूप छान वाटतं, तिकडे बसून एकदम सगळं पंखे वगैरे चालू होते, लाईट प्रॉपर होती, स्वच्छता होती, खेळणी होती, TV होती, त्याच्यात सगळे मॉडर्न राईम्स होते, टेक्नॉलॉजीचा वापर होता। तो खूप फरक आहे जुनी आणि नवीन अंगणवाडीमध्ये आणि मी आताही BDO साहेबांना सांगितलं आहे की तुम्ही दुसरे ॲटलिस्ट 10 ते 15 अशी अंगणवाडी निवड करा आपले तालुक्यामध्ये, जे गावाचे सरपंच इंटरेस्टेड आहे, त्याच्या सारखी करण्यासाठी इंटरेस्टेड आहे। आम्ही पण त्यांना मदत करू। DPC मधून आम्ही किचन सेट, खेळणी आणि टेबल खुर्ची सगळं आम्ही देतो। तो त्याच्यात जे मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की जे सरपंच इंटरेस्टेड म्हणजे उत्साहित आहे, एक्साइटमेंट आहे, त्यांना मला स्वतः करून दाखवायचं आहे काहीतरी ॲडिशनल मी द्यायला रेडी आहे। तुमची शाळा आणि अंगणवाडीची मी नक्की निवड करू DPC मध्ये, पण मला पण दिसलं पाहिजे की गावाचे लोक, सरपंच, ग्रामपंचायत ते स्वतः काहीतरी एफर्ट्स घेऊन त्यांच्या गावासाठी काहीतरी केलेलं आहे। चलो, ओके, थँक्यू। नाही, थोडासा हे मेसेज गेली सगळी आहे, साहित्य आहे, बट शेड 3च्या आहे। तर आपल्याला मला वाटते की खोलीचं बांधकाम केला पाहिजे, त्यामुळे यावर्षी जो प्लॅनिंग होणार आहे त्याच्यात 2 खोली बांधकाम मंजूर होणार आहे। मी आता जाऊन बघणार आहे की जास्त स्कोप असेल तरी वाढवून आम्ही खोली बांधकाम मंजुरी देऊ। तालुक्याला व्हिजिट दिली आहे। माझ्याकडे गावाचे लोक आले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम तुम्ही आपली अंगणवाडीला व्हिजिट द्या। तर त्यामुळे मी एक दिवसात नियोजन केला आणि आज हा ठिकाणी स्पेशली मी अकोलेची अंगणवाडी बघायला आलेली आहे।
आणि मी बघितलं आहे की एकदम छान प्रकारचं काम हा गावामध्ये झालेलं आहे. अंगणवाडीमध्ये यांनी स्वतः लोकवर्गणी करून नरेगामधून पैशाचा वापर करून एक चांगलं नियोजन केलेलं आहे. गावामध्ये एक डिजिटल अंगणवाडी तयार केलेली आहे. त्याच्यात डिजिटल म्हणजे टी व्ही आहे, सगळं इलेक्ट्रिफिकेशन केलं आहे, पंखे आहे, सोलर लाईट आहे, डिजिटलप्रमाणे सगळं खेळणी आहे आणि बाहेरही त्यांनी आउटडोअर खेळणीच्याही सगळं प्लॅनिंग आणि नियोजन खूप छान केलं आहे. मला वाटते की आपल्या जिल्ह्यामध्ये बाकी दुसरे सरपंचांना पण याच्याकडून थोडा शिक्षण घेतला पाहिजे, इकडे येऊन बघितला पाहिजे की कशा आम्ही ऑलरेडी आपल्याकडे जो पैसे दिले जाते, जो गव्हर्नमेंटचा फंड दिला जाते, त्याचा चांगला वापर चांगला नियोजन आम्ही कशा करू शकतो. तर दुसरे सरपंच आणि दुसरे गावाच्या लोकांनाही अशाप्रमाणे नरेगा आणि लोकवर्गणी आणि 15 वित्त आयोग आणि आपला जो DPCमध्ये फंड दिला जातो त्याच्या अशा एक प्लॅनिंग केली पाहिजे आणि चांगला नियोजन केलं पाहिजे. तो मला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहे गावाचं ग्रामपंचायत ची सगळी टीम, सरपंच, उपसरपंच, सगळे सदस्य, गावाचे लोक, कारण त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. लोकवर्गणी तो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. BDO साहेबांच्या मार्गदर्शन होतं याच्यात, BO साहेबांच्या मार्गदर्शन होतं याच्यात, तर त्यांनाही सगळ्यांना सगळी टीमला खूप खूप शुभेच्छा.